नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत मोबाईल रिचार्ज ही स्वतःच्या खिशातून। बघा नेमकं अपडेट काय सांगतोय। खरं तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची ऑनलाईन कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वापर करावा लागतो। मात्र मोबाईल रिचार्ज भत्ता आणि मानधनाचा केंद्राचा हिस्सा हे दीर्घकाळापासून थकला असल्याने सेविका आणि मदतनीस आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत। जुलै 2024 पासून या मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे प्रत्येकी सुमारे 2000 रुपये अद्याप मिळालेले नसल्याची तक्रार सेविकांनी केली आहे। त्यामुळेच विविध शासकीय योजनांची माहिती अपलोड करणे, लाभार्थ्यांची नोंद, मुलांचे वजन, उंचीची माहिती आणि छायाचित्रे अपलोड करण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून मोबाईल रिचार्ज करावा लागत आहे। याशिवाय डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचा केंद्र सरकारचा मानधनातील हिस्सा देखील या ठिकाणी थकला आहे। अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे 15,000 रुपये तर मदतनीसांना सुमारे दरमहा 8,000 रुपये मानधन मिळते। मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेळेवर मानधन आणि रिचार्ज भत्ता न मिळाल्याने घर खर्च भागवणे कठीण होत असल्याची खंत सेविकांनी व्यक्त केली असून सरकारने थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी केली आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत मोबाईल रिचार्ज ही स्वतःच्या खिशातून या ठिकाणी केलं जाताना आपल्याला दिसून येत आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। एकूणच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बघा आमचे जर अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।